रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरूच असून सततच्या अतिवृष्टीमुळे आता एक मोठी बातमी समोर येत आहे। रोहा ते नागोठणे दरम्यान असणाऱ्या भिसे खिंडीत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। खिंडीत झाडे, माती आणि मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू असले तरी पावसाचा जोर पाहता नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा असे आवाहन रोहाचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी केले। रोहा आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। याचा मोठा फटका रोहा भिसेखिंड मार्गे जाणाऱ्या नागोठणे रस्त्याला बसलाय। सततच्या अतिवृष्टीमुळे भिसेखिंडीत मोठ्या प्रमाणावर झाडे, माती आणि डोंगराचे दगड उन्मळून थेट मुख्य रस्त्यावर आले आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेतली। रस्ता मोकळा करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे। मात्र पावसाचा जोर ओसरत नसल्यानं खिंडीत पुन्हा मोठी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावले उचलत हा मार्ग आज प्रवासासाठी पूर्णपणे लॉक केलाय। रोहाचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी नागरिकांना आणि वाहन चालकांना आज या मार्गावरून प्रवास न करण्याचे कडक आवाहन केले। तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनानं दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असंही त्यांनी स्पष्ट केले। जोपर्यंत रस्ता पूर्णपणे सुरक्षित होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू केली जाणार नाही। जनोदय करिता अमोल पेनकर, रोहे।